थांब दहिया फुले सोपवारुण्या भले गरीबे मुली बामुले ती सद्गुरूंचे नमस्कार सेवेला सुरुवात करण्यापूर्वी काही पर्याय देणे इष्ट आहे, गरजेचे आहे. आज या आपल्या गुरुवारांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी चौसर गाव आणि ह्या चौसर गावातला 1.5 दिवसाचा वैष्णव मेळावा. आता आम्ही म्हणतो अखंड सप्ताह, पण अखंड सप्ताह कुठं असतं? आपला हा वैष्णव मेळावा. वैष्णव कोणाला म्हणतात तेच कळत नाही, म्हणून तर अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात. बरोबर आहे की नाही? आणि ह्या सप्ताहातला काही नियोजन नसताना मी काही माझा ड्रेस नाही आणलेला आणि मला सांगितलं ताई तुम्ही सेवा केली पाहिजे. माझी काही तयारी नाही, पण तुम्ही साथ दिल्यानंतर माझ्या गुरुवारांनी काही बोलून घेतील ते मी तुमच्या पुढं वेडा वाकडं काहीतरी सांगणार आहे. आणि सर्वांनाच अभिवादन करते आणि तुमच्या तुम्ही श्रोतेजन सर्व तुमच्यात दडलेल्या तुकाराम महाराजांना तुमच्यात ते जडलेले परमात्मा स्वरूप त्या आत्म्याला मी नमन करते आणि मी माझ्या सेवेला सुरुवात करते. बाई गमला 4 सुना, 4 सुना, बाई गमला 4 सुना, 4 सुना. पहिली सून माझी सरस्वती, अहो पहिली सून माझी सरस्वती, आणि तिच्यात घरात मला येऊच देत नव्हती. अहो माझ्या जर तोंडात सरस्वती नसती ती मला येऊ देईल का? तिच्या घरात मला जागा देईल का? नाही ना. म्हणूनच म्हणते बाई ग मला दुसरी सून माझी चंद्रभागा, अहो दुसरी सून माझी चंद्रभागा, आणि तिच्यात घरात मला बसायला नव्हती जागा. अहो चंद्रभागा कुठली? भीमानी चंद्रभागा तुझे ती तर मला बसण्याला अहो ती तर मला काय करत होती? भजनाला जेवू देत नव्हती. आता ती यमुना कुठली? अहो जेव्हा वसुदेव
कृष्ण भगवंतांना टोपली घेऊन चालले होते यामुळे त्या पाण्यातून, तेव्हा ती ओसंबून वाहत होती. ती कृष्ण भगवंताची 14,000 मधून एक ती त्यांची पत्नी आहे, ती कोणे माया आहे. आणि ती ते काय करत होती, ओसंबून वाहत होती. त्यांच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी ती ओसंबून, ज्या वेळेस ते चरणाला पाऊल लागले तेव्हा ती यमुना, दुसरी यमुना नाही, आम्ही यमुनाला येते आहेत का नाही, ते यमुना नाही, त्यांच्याशी मला काय घेणं देणं नाही बरं. म्हणूनच म्हणते बाई मला चाल सोना, चाल सोना, बाई मला चाल सोना, चाल सोना, पाणी मागून तुला सुनेच्या घरी मला ते येऊन देत नव्हती, बरोबर आहे का. दुसऱ्या सुनेच्या घरी तर जागाच नव्हती बसायला, आणि तिसरी सून तर मला बंधाला ठेवून देत नव्हती, म्हणून चौथी सून केली. कुठली केली, चौथी सून माझी काशी, आणि माझी सख्खी बाजी. ह्या सुना मला येऊ देत नव्हत्या, घरामध्ये बसून देत ना, बंधाला जाऊन देत नव्हत्या. मी म्हणून काय केलं, मायेला जवळ केलं. बहीण, भाऊ, आई, वडील, बाची सगळी कोण येते, मायाच आहे ना, सगळी मायाचे, म्हणून मी मायेला जवळ केलं. अहो चौथी सून माझी काशी, आणि माझी सख्खी बाची, आणि ती मला सारखी ठेवत होती उपाशी. म्हणूनच मला घडत होती एकादशी. अहो एकादशी घडत होती, कशी घडत होती, ती मला उपाशी ठेवत होती, म्हणून मला भगवंताचा आठवण येत होती. उपाशी ठेवलं तर भगवंताची आठवण येत नाही, जर करले ना देवाचं काय करायचं आपल्याला, पण ती मला उपाशी ठेवत होती, म्हणून मला त्या भगवंताची आठवण होती. आणि एकादशी म्हणजे ती महिन्याची नाही, 1 डझन केळी खायची, काय ते खिचडी भगर सगळं खायचं, ही एकादशी नाही. ती उपाशी ठेवत बसल्यामुळे मला त्या भगवंताची आठवण यायची, आणि हे सगळे इंद्रिय माझे त्या भगवंतापाशी लागायचे. हे सगळे इंद्रिय एकापाशी इंद्रिय म्हणजे ती एकादशी मला घडत होती. म्हणूनच म्हणते बाई मला चाल सोना, चाल सोना, आणि सासूबाई आता पंढरीला हो. आता काय झाले, सगळे सुना एकत्र आले की सगळे कुसबुस करतात का नाही. माझी सासू तशी, पण मला काय घेणं देणं, तुमच्या आमच्या सुनाशी माझं काही घेणं देणं नाही. पण कुठल्या सुना तुमच्या आमच्या काम, क्रोध, मोह, मत्सर हे सगळे एका ठिकाणी आल्या, आणि त्या मनाला काय म्हटल्या, आता तुला कुठं जागा नाही, ते म्हणा काय कर, आता तू पंढरीची वाट धर. कुठली वाट धर, पंढरीची वाट धर. पंढरी कुठली, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदत असे केवळ. म्हणून त्या पंढरीला मला काय म्हटले, आता तुम्ही जा देखा जनार्दनी तुमच्या आमच्या सुना, आणि आत्या बाई आता पंढरीला म्हणून मी आता काय ठरवलं. म्हणूनच म्हणते बाई मला
मी पंढरीला आले आणि आल्याच्या नंतर त्या परमात्राच्या एक रूप झाल्याच्या नंतर मला ते एकनाथ महाराजांच्या कडे जाणं झालं आणि गेल्यानंतर मी तिथे गेल्यानंतर पैठणला तिथं गेल्यानंतर एकनाथ महाराजांनी सांगितलं की हे सगळं जग काय आहे झोपलेलं आहे त्यांना जाग करायचं. हे सगळं काय झालंय जग झोपलेले आणि त्यांना काय करायचं जाग करायचे म्हणून मी वाटेला चालले. त्या पैठणवरून मी पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर आळंदीला आले आणि आळंदीला आल्याच्या नंतर मला इथं बोलवून आलं. कुठं बोलवलं मी निघाले होते पण माझं काम काय आहे सगळी झोपले त्यांना जाग करायचं. मी संतांचीच आहे लाडकीले कमी संतांची आणि आळंदीला आल्यानंतर मला या चौसर गावामध्ये बोलवून आल्याच्या नंतर इथं पाहिलं 70% लोक झोपलेली. किती 70% लोक झोपलेली. बघायची किती होती जेवायला भरपूर होती कडे पण आता 70% जिथे 30% जिथे 70% लोक झोपलेली आहेत आणि 30% जागी आहेत. तुम्हाला झोपलेली कशी काय व्हायला वेळ लागला का वेळ नाही लागला पण मातामध्ये वेळच व्हायला बरोबर की वेडी झाले वेडी झाले माझं तर विश्वास नव्हता यात वेळ होतं माणूस म्हणून खरं पाहिलं गेलं तर पहिल्यांदा
अनुग्रह घेतल्यानंतर वर्षभर मला स्थिती होती. माझा विश्वास नसायचा. आणि त्याच्यानंतर मी ह्या चौसर गावामध्ये आले आणि आल्याच्या नंतर आमच्या माऊलींनी धरले हाताला आणि मला काय पाजलं, काय पाजलं माऊली? अहो ब्रह्मरस पाजला. आणि त्या रसात मी काय झाले, वेडी झाले. आणि आम्ही सगळं पिल्यासारखं जड होतो. सगळीकडे गडबड होत. आमच्या अंगात सगळी कुसळ गेली होती, कुसळच लागली होती, लोळी होती लय. मला वाटलं खरंच कुणी पाजलं वाटतं. खरंच पाजलं. पण आता आणि इथे आल्यानंतर पाहिलं 70% लोक झोपलेली आहेत आणि तितकेच लोक जागी म्हणतात. 70% लोक कुठे झोपलेली आहेत, जागीच आहेत ना, बरोबर आहेत ना जागी, पण परमार्थासाठी झोपलेली आहेत आणि संसारासाठी जागी आहेत. आणि जी जागी आहेत ती तिथे येऊन बसलेत, ती झोपलेत ना, घरी गेल्या झोपायला, बरोबर आहे का? त्यांना काय त्याचा आनंद करणार आहे? काहीच करणार नाही. आणि इथं पाहिल्यानंतर झोपल्यानंतर आमचे एकनाथ महाराज म्हणतात, पाटील हाय खा झोपेत बाई आली गावात, पाटील हाय खा झोपेत झोपेत बाई आली या गावात. ही बाई कुठून आली, कशासाठी आली? ह्या बाईने तुमच्या नगरीमध्ये काय काम काढलं सांगेन मी तुम्हाला, सांगेन. अहो हे झोपलेत ना, त्यांना जागे करण्यासाठी ही बाई आली आहे. ही बाई संतांच्या घरची आहे आणि ती आली झोपलेल्या पाटलाला जागा करण्यासाठी. इथे आल्यानंतर हे सगळे झोपलेले पाहिल्यानंतर आमचे संत म्हणतात, उठा जागे वारे आता, आपल्याला संत जागे करतात. कुठं जागे व्हावे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा.
चुकावी व्यथा जन्माची या जनदारा पुत्र जन. आपल्याला जाग होण्याची वेळ आलेली आहे, कारण ह्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये कोणाला वेळच नाहीये. म्हणून काय आलंय, आपल्याला जाग राहण्याची वेळ. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कोण दिवस कैसा येईल, हे देह आपल्याला मिळाला आहे अनमोल, आणि ह्या देहाचं काय करायचं हे जरा जाणून घेतलं पाहिजे. आपले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर मी निवृत्तीचा. मी कोण आहे, कुठून आले, कशासाठी आले, आपला मुक्काम किती दिवस आहे, किती दिवस आहे मुक्काम. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरोसा. आपल्याला कधी जाणार हे माहिती नाही, आपल्या देहाचा भरवसा नाहीये. आपला मुक्काम किती दिवस आहे, कधी जायचं, यायचं माहिती होतं, पण जायचं विसरलो आपण, म्हणून तर फापट बसायला सगळा गोळा केला. यायचं माहिती होतं, आपण म्हणत होतो ना, बाई कितवा महिना तुला, 5वा, आता 6वा, 7वा, 8वा, आता बाई 9वाच आहे. आता 9 दिवस राहिलेत का नाही. यायचं माहिती होतं पाहुणा, यायचं माहिती होता, पण जायचा माहिती नाही, म्हणून तर हा फापट पसारा सगळा आपण काय केलाय, गोळा गेलाय. पण हे इथंच राहणार आहे, जे दिसतंय ना ते इथंच राहणार आहे, जे दिसत नाही ते आपल्या बरोबर येणार आहे. बरोबर आहे का, आनंद आहे ना. जे दिसतंय ना ते इथं राहणार आहे, जे दिसत नाही ते आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून हा आपण काय केलंय, फापट पसारा गोळा केलाय. देह म्हणजे परमार्थ धन जोडी देवाचे चरण. परमार्थ धनच आपण विसरलोय. परमार्थ धन म्हणजे काय हो, डोळ्याने चांगले पाहावे, कानाने चांगले ऐकावे, हाताने दान धर्म करावा, पायाने पंढरीची वारी करावी, गात जागा प्रेम मागा विठ्ठला, दिली इंद्रिय हात पाय कान, मुख डोळा मुख बोलाया वचन, तेने तू जोडीशी नारायण नाशी तू जीव. बरोबर आहे का नाही, आपला बरोबर नाही. हे देह कशासाठी दिलाय तोच आपल्याला कळत नाही. बरोबर आहे का, देव दिला देह भजन गोमटा, तो झाला फाटा बाधिकेचा. हा देह कशासाठी मिळालाय हाच आपल्याला कळत नाही. म्हणून हे एकनाथ महाराज का आपल्याला सगळीकडे आपल्या ह्या विनोदातून अध्यात्म कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे, विनोदातून अध्यात्म कळलं पाहिजे. म्हणून हे अध्यात्म विनोदातून भारुडातून एकनाथ महाराज तुम्हाला मला सांगतात, आणि तो विनोद तुम्हाला कळतो, आणि त्यातून तुम्हाला ते ज्ञान कळते. कळते का नाही कळत. बारुड म्हणजे काय विनोद आहे का, हास्य काहीतरी बोलणं असं नाही. समजलं तर बारुड, नाही तर लागला बिरुड. बिरुड माहिती आहे ना, शेतकरी लोक सगळ्यांना बिरुड माहिती. आता जे पुण्यात राहतात त्यांना बिरुड माहिती नाही. बिरुड लागला तर निघतो का, तसं आपल्याला बिरुड लागला ना तर त्याच्यासाठी बारुड काय करायचंय, समजून घ्यायचंय. विनोद नाही, हास्य नाही, त्यातून ते अध्यात्म आपले एकनाथ महाराज आपल्याला समजावून सांगतात. बरोबर आहे का नाही. मग देह दिला भजन गोमटा, तो झाला बाधा फाटिकेचा. ह्या कलियुगामध्ये काय केलं पाहिजे, आपल्याला नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून एकनाथ महाराज काय म्हणतात, पाटील हाय का झोपेत पायी आली गावात, पाटील हाय का झोपेत पायी आली गावात, पाटील हाय का झोपेत पायी आली गावात, पाटील हाय का झोपेत पायी आली गावात.
बाई आलेली आहे आणि आल्या हे कारण काय आहे? ह्या कलियुगामध्ये सगळं उलटच वाटते. काय वाटते? सगळं उलट वाटते. कलियुगाची ऐकावई थोरवी, पुत्र होईल पित्याचा वैरी, भरतार सोडून हिंडतील नारी, ऐसा शगुन माझा ऐकावा निराधारी. आधी आणखी एक विपरीत घडील दादा, बहीण भावाचा विवाह लागेल, 5 वर्षाची नार भरतार मागेल, 6 वर्षाची नार गर्भीण होईल. उलट वाट आहे का? बहीण भावाचा विवाह लागला की नाही? आता आमच्या तिथंच मी पाहिले 4-5 कुटुंब बहीण भावाचा विवाह लागलेला. असे जगामध्ये किती असतील? मग हे खरं आहे का नाही खोटं आहे? हे 350 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवले, ते चुकीचं आहे का? खरं आहे का नाही? जे लिहिलंय ना ज्ञानेश्वरीमध्ये ते सगळं व्हायलाच लागेल. म्हणून ह्या गरीब असे किती गेले? 56 कोटी नातू पंतू, काय ते आजू पंतू तुम्ही आम्ही जाणार, मागे न कोणी राहते. बरोबर आहे? मागे कुणालाच राहायचंय, सगळ्यांना जायचंय. बरोबर आहे की नाही? पण ह्या देहाचा काहीतरी विचार केला पाहिजे ना. हा, केला पाहिजे का? काहीतरी ह्या देहाचा विचार केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश, हाच आयुष्याचा, एका करून नाश आयुष्याचा. झालं गेलं सगळं सोडून द्या. बरोबर आहे का नाही? झालं गेलं मागे पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. बरोबर आहे का नाही? तुकाराम महाराज म्हणतात, किती खाल्लं पिल्लं सगळं काय केलं, मौज मजा केली, ती सगळी सोडून द्या. आता तुम्ही काय व्हा? सावध व्हा. म्हणून ही बाई तुम्हाला तुमच्या पाटलाला जाग करण्या सावध करण्यासाठी आली. बरोबर आहे की नाही? पण आपण काय केलंय? आपण त्याच्याकडे काय लक्ष देत नाही. हे नामस्मरणाकडे, भगवंताच्या नावाच्याकडे, नामाकडे आपण काय करतो? लक्ष देत नाही. आपण या सगळ्या संसारात काय केलंय? गुरमटलोय. बरोबर आहे की नाही? पण देह काळाचे, धन कुबेरेचे. इथं का मनुष्याचे इथे काय आहे? काहीच नाही ना. आपलं काय व्हायचं नाही? कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जातीले एकाला प्राण्या माझे माझे म्हणून. इथं कोणाचंच काही नाही. कुणी तुझे नव्हे इथे आपल्याला आपलं कोणीच नाहीये. पण आपण काय म्हणतो? माझं माझं कपाळ माझं, सगळं माझं माझं. बघा आता कार्यक्रमाला आम्ही गेलो ना, गेल्याच्या नंतर काय म्हणतात? चला महाराज चहा प्यायला, महाराज चला चहा प्यायला. आम्ही आपलं चहा प्यायला गेलो ना, त्यांना काय चहा पाजायचा नव्हतो. बरोबर आहे? चहा नसतो पाजायचा, त्याचं सगळं
दाखवायचं असतं. दारात पाऊल, घरात पाऊल की दारात पाऊल त्याची सुरुवात करायची. हा बांधला मी बांधला, मी कुणी बांधला मी बांधला. ही टाटा सुमो गाडी कुणाची? माझी माझी. कुणाची? टाटा सुमो गाडी मी घेतली, ती माझी आहे. हा लोक माझा, ही सून माझी, हा नातू माझा, ही बायको माझी, सगळं माझं माझं. काय आहे आपलं? अरे तुझा बाप आजा मेला, पंजा मेला, बाप मस्त गेला, देखत नातू पण तोही तैसाच झाला. असे किती गेले कोट्याने कोटी, का रडतो एकासाठी? बरोबर आहे का? अहो तुझं काहीच नाही ना इथं. अरे तू म्हणशील बायका पोरं ते इथंच राहिलं सारं, आणि तू मेल्यावर तुझं गावाच्या बाहेर. बरोबर आहे का? तू म्हणशील पैसा अडका, काहीच नाही, सगळं इथंच राहणार आहे. पण आपण काय म्हणतो? माझं 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 माझंच, सगळं माझंच. पण आपलं काहीच नसतं. हाती आहे तरी आपलं असतंय गाव, हाती आहे सुद्धा आपला नाही. हाती आहे नाशिवंत देह जाणार जाणार सगळं. हा नाशिवंत ते तो जाणारच आहे, कधी ना कधी जाणारच आहे. पण आपण म्हणतो माझं 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 कबाड होत. बरोबर आहे का? आमदार फंडातून आलेले 4 पत्र ते ठोकलेलं मशानभूमी, तिथं आपल्याला दफन करायचं किंवा अग्नी द्यायची, दुसरं काय? काहीच नाही. ते मडकं नेलेलं संघ असतं का नाही, ते सुद्धा तिथंच पडते, ते सुद्धा आपल्या संघ येत नाही. येतं का? ते जागेपर्यंत तेवढं फिरत फोडून देते तिथेच. काय येतंय सगळं? काहीच नाही. पण आपलं नुसतं माझं माझं माझं. म्हणून ही आलेली बाई काय करतील? तुम्हाला झोपलेल्या पाटलांना जागे करते. आता पाटील कुठले हो? कुठले पाटील? ह्या मनाची पाटील. बरोबर. पृथ्वी आप तेज वायू
ह्या पंच महाभूताने 3.5 फुटाचं शरीर बनले का नाही त्याच्यावर राज करणारा कोण आहे मनाजी पाटील. मनाजी पाटील देह गावचा विश्वास ठेवून करू नका त्याचा घात करील नेमाचा पडेल फाशी. काय करेल हे मनाच्या मागे जाऊ नका. हे मनाच्या मागे गेल्याने काय झाले नारदाची नारदी झाली चंद्राला भगत पडली. म्हणून काय करा या मनाच्या आधी मन केली हाती मग पूजावा गणपती. नाही निर्मळ मन काय करील साबण. अहो आपलं मनच निर्मळ नसेल तर तू साबण काय करणार. अहो वरून वरून किती साबण लावले रेक्सोना हमा काय 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 मला लाईट बोल काय मला नाव येत नाही. मोती मोती तोंडे पाटे कारण तू आमच्यात आणते दिवाळीला दुसरा येत नाही बरं का तू चित्त मोती. नाही निर्मळ मन काय करील साबण. अहो किती साबण लावले तरी हा वरून वरून बोलतात. आज जर आपण दात घासले नाही दुसऱ्या दिवशी आपला वास येतो का नाही ध्यानात ठेवा. वर्ण वर्ण जर आता आपण 8 दिवस नाही आंघोळ केली तरी किती वास मारतो बरोबर आहे का नाही. पण वरून वरून आपण सुंदर करतोय पण अंतरंगातला मळ जाण्यासाठी काय करावं लागेल. नामस्मरणाचा साबण घेतला पाहिजे. त्यासाठी कुठे गेलं पाहिजे इथं आलं पाहिजे. इथं संत उदार तेथे आली असे दानव भरले अनंत भांडार बरोबर आहे. इथं आल्याशिवाय हरिनामाचा साबण मिळणार नाही. अंतकरणातला मूळ जायचा असलं तर त्याला हरी नामाचाच साबण घेतला पाहिजे. आणि त्यांनी काय रामाई तू राम राम देवी ऐक मानवाई तू राम राम देवी जरा पाय पाडल मला आला संसारा आला संसारा.
म्हणून हे संत सगळे काय करतात आपल्याला लागोनी पाया विनवित तुम्हा कर टाळी बोला मोठी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा आपल्या पाया पडून सांगतात हात जोडून सांगतात कर जोडून सांगतो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा अहो शिव्या देऊन सांगतो सांगतो तुम्हा विनवित तुम्ही वासुदेव वासुदेव आता असे जर असले तर रात्र आपली जागा काकड्यापर्यंत म्हणून ही आलेली बाई काय करते तुम्हाला पाया पडून जात पाया पडते पडते पाया पडते बाई आली वरच्या आळी त्या बाईने दिली हरुळी आणि जवळ आली काळाची उडी घडोघडी वाटप आहे अजून किती आहे अवकाश बरोबर आहे घडोघडी आपला काळ वाट बघतोय किती अवकाश आहे म्हणून तुकाराम आपले एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी शरण करा चंद्रभागे स्नान घ्या पुंडलिक दर्शन पहा विटेवरी समचरण आपल्याला जर ते भगवंताचं चरण जर पाहिजे असेल तर काय कर हे सगळं कोरं पाहिजे कोरं आमची जनाबाई काय म्हणते हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल कोंडीला पंढरीचा चोर प्रेम गायला धरीला पंढरीचा धरीला
प्रेमी बांधून गळा बांधून येत होते. पण आमचे गुरुवारी शिकवत असताना आम्हाला काय म्हणायचे, गळा बांधून घेऊन नाही, प्रेमाने तोड बांधायचं बरं का. गळ्याला नाही बांधायचं, गळ्याला बांधला तर गळ्याला पण मालिकेत तसं आहे, गळा बांधून येत होते. बरोबर कोणताही बंदीखाना केला आता विठ्ठल कोंडीला. हे आपलं शरीर काय पाहिजे, कोरं पाहिजे. कोरं आपण व्यवहारात काय म्हणतो, दूध कसं लिटर आहे, 40 लिटर. 40 अरे 50 घे, पण कोरं दे, कोरं म्हणतो का नाही. मग त्या पेसळ चालत नाही. कशी भक्ती पेसळ पाहिजे, भक्ती कोरीच केली पाहिजे का नाही. तशी भक्ती आपण काय केली पाहिजे, कोरी केली पाहिजे. एका जनार्दनी शरण करा चंद्रभागे स्नान, या कुंडलिक दर्शन पहा विटेवरी समचरण. समचरण विठोबाचं पाहिजे, भगवंताचं पाहिजे चरण आपल्याला. तर हे सगळं कोरं केलं पाहिजे. माण्यानी गोव्यानी हे सगळं भरलं नाही पाहिजे. बरोबर आहे. झाड बांधले कशासाठी आणलंय, तुम्ही म्हणतात बरं झाले चावसरगाव सगळं झाडून काढायला. पण मला काय त्याचं घेणं देणं नाही. बरोबर आहे का नाही. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. हे संतांचं घरचं झाडायला नाही, तुमचं आमचं नाही. बरोबर आहे का नाही. साधू संत माय बाप आले गावाला, तुमच्या आले गावाला. साधू संत माय बाप आले गावाला, तुमच्या आले गावाला. साधू संत माय बाप आले गावाला, तुमच्या आले गावाला.
संत माय बाप हे सगळे तुमचे, हे तुम्ही सगळे कोण आहेत? साधू संत आहेत. आणि कशासाठी आलाय तुम्ही? आणि त्यांनाच त्या मनाची पाटल्याला काय करायला आले? हा झाडू कशासाठी आणलाय माहितीये का? काम, क्रोध, मोह, मत्सर, आशा, मनस्या, कृष्णा हे सगळ्यावर काय विकार रूपी झाडू आणलेला आहे. हे झाडू काढायसाठी आणलेलं आहे, दुसरं कशासाठी आणलेलं आहे? आता ही टोपली कशासाठी आणली? तुम्हाला काय कचरा पडलेला, काय गोळा, काही गरज. पण तुमच्या जवळ माव्याच्या, गुटख्याच्या, तंबाखूच्या, बिडीच्या काड्या असत टाकाय. कारण व्यसन मुक्ती, मग कडे अध्यात्म शक्ती. त्याच्यासाठी टोपली आणली. कशासाठी आणली? बघा त्याच्याकडे आजपासून सुरुवात करा. ज्या सगळ्यांकडे काय बिडीच्या काड्या, बरोबर आहे का? तंबाखूच्या पुड्या, मावा, गोवा, काय असं काय आपल्याला माहित नाही, ते सगळं ह्यामध्ये टाका. करा व्यसन मुक्ती. मग कळेल आमच्या पहिल्या मंडळ मिसळीच्या पुड्या आजपासून हेच टाका. आमच्या इकडे गेला मागे नाही, आमच्या टोपलीत टाका. म्हणजे मी घेतल्यानंतर मागे काय मिसरी लावते वाटतं. आमच्या नसरापूरच्या वाजवत किलो मिसरीच्या, तंबाखूच्या मिसरी नेतात. तंबाखूला मिसरी किलो का ते लांब गाडी त्याला काही आउट हात का मानव ध्येय अल्लाने तुझ दिया, अल्लाने तुझ दिया. आउट हात का मानव ध्येय अल्लाने तुझ दिया, अल्लाने तुझ दिया. खाया पिया तुझे जोया, खाया पिया अल्लाने तुझे दिया, खाया पिया. काय केलं दुसरं? आपण काय केलंच नाही ना दुसरं, तेच केलंय. बरोबर आहे का? म्हणून काय करायचंय? आपण व्यसनमुक्त व्हायचे. बरोबर आहे का? वारकरी आम्ही पंढरीला गेलो ना, पंढरीची वारी मी केली बरं का, पायवारी आपल्या याच्यात केली. पण आपल्या या सोहळ्यामध्ये वेगळा आनंद असतो. आणि मी आपल्या आळंदी पासून पायवारी केली दुसऱ्या दिल्लीमध्ये बरं का. करत असताना जागजागी तंबाखूच्या पुढे घ्यायला, दारूच्या बाटल्या फोडायला. पण वारकरी, ह्याला काय वारकरी म्हणायचे का? वारकरी कशा असावं? ज्याने आपल्या इंद्रियावर वार केला त्यांना एक वारकरी म्हणायचे. या शेजारणीला मला पंढरीला
शेजारी बरं नाही केलं मला पंढरीला गेलं खरोखरच गेलं पंढरीला आल्यानंतर वेगळा आनंद. पंढरपूरला गेल्यानंतर पाहिलं तर सगळे काय करायचे दारू फोडायचे. वारकरी आहेत का? वारकरी नाही. वारकरी कोणाला म्हणायचं? इंद्रियावर सर्व इंद्रियावर वार केलेला त्यांना वारकरी म्हणायचं. आता महाराज लोक लय आले मोठा मोज नाही की महाराज लोक बरोबर आहे की पोतर झाले कमी आणि महाराज झाले जास्त. महाराज म्हटलं की कडक कपडे इस्त्रीची पांढरा बघा वट्टीची कपडे नाकाच्या दांडीपासून शिंदीपर्यंत गंध आणि मध्ये 4-5 टिकलं. जेवढं टिकलं तेव्हाच्या बुवाच्या भानगडी जास्त बरोबर का? आता असलेच चालू झाले. तुका म्हणे मंगळ पंकजेवा घेई माझी सेवा महाराजांची आहे ना गुरुबिंद्याची फरमाईशी त्याच्यासाठी आपण काय करायचं थोडक्यात घ्यायचं म्हणून करा व्यसन मुक्ती मग करे अध्यात्म शक्ति. अरे जाम से जाम क्या पीता है? अरे जाम से जाम क्या पीता है? सुबह पिएगा शाम को उतर जाएगी, शाम को पिएगा तो सुबह उतर जाएगी. पर एक बार हरि नाम का प्याला पी के देखो पूरी जिंदगी बदल जाएगी. ऐसी लागे लगन मेरा है तेरे मन, ऐसी लागे लगन मेरा प्रयत्न करू नका. आता थोड्याच वेळात संपवते बरं रान में ऋषिया मान अमृतिया रान में ऋषिया मान
काय असं तिकडे शिळ पाकळ्या तुकडा वाडगे गरम गरम भात वर तुपाची डाळ वाडगे तुला दुर्गुंडा दिसते अगं तुझ्या जवळ नसेल ना द्यायला घे माझ्या जवळ अगं नसेल ना तर शेजारी कशी घ्यावं सगळं घ्यावं पण करून काय जायचं अगं मार्ग तुला होईल तुला एकच होईल
गुरुकुंड म्हणजे मुलगा मुलगी नव्हे, ज्ञान जे मला झाले ना ते तुला पण होईल. आमचे तुकाराम महाराज काय म्हणत होते, जे मला झाले ना ते तुम्ही बी घ्या. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, ऐकता आला देव घ्या कुणी, कुठला देव म्हणत होते. अरे जे मला आनंद झालाय, जो मला ज्ञान झालंय ते तू पण घे. तसे एकनाथ महाराज म्हणतात, जे मला ज्ञान झालंय ना हे कुरकुंड तुला ज्ञान होईल. कुरकुंड होईल म्हणजे जे मला ज्ञान झालंय ना ते तुला बी होईल. बरोबर आहे काय? वय तुझ्या गुरुकुंड होईल, वय तुला गुरुकुंड होईल. अनादि शुद्ध नवल झाले, प्रेमाचे कुंकू भाई लाविले, सद्भावे पोराटी रात्री धरलीसी. आता टिकली निघाली, टिकली. टिकली तर टिकली नाही तर भाई. बरोबर आहे का? बरोबर. आता टिकली वाल्या गेल्या, कुंकू आल्या आल्या, बाथरूमच्या सवासिनी झाल्या, भिंती सवासिनी झाल्या. उलटी म्हटली तुम्ही. अहो तुम्ही मी आवडता. अहो कुंकू वाल्या गेल्या, टिकली वाल्या आल्या आणि बाथरूमच्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. झाल्या की नाही? काढ टिकली चिट्ट, काढ टिकली चिट्ट, काढ टिकली चिट्ट. सगळ्या कुंकावाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. कुंकावाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. कुंकूवाल्या गेल्या, टिकली वाल्या साऱ्या सुवासिनी झाल्या. बरोबर आहे. कुंकाला नाही खावं म्हणे मी आहे. कुंकाला काय माहिती? बरोबर आहे. पण आता काय फॅशन आलेली आहे. बरोबर आहे का? फॅशनीमुळे काय झाले, सगळं वाटूळ झालं. म्हणून एकनाथ महाराजांची ही वैदिन काय म्हणते, गल्ली बोळात जाते म्हणते, सुया गे चाची गाळण घे, मा चाची गाळण घे, वमरायचा औषध घे. लईच सासू चुरचूर करत असेल तर तिला बी मारायचं औषध. बाईचा काय फोन नंबर घ्या, जरा आम्हाला तसं काय
सगळ्या माय पळून गेल्या. वाढ ग माय. गल्ली पोळ्यातून जाऊन ही बाय काय म्हणते, काय म्हणते, वाढ ग माय. काय वाढ, काय वाढ, पीक वाढ म्हणते का? पीक वाढ म्हणत नाही. भक्तीची भाकर आणि भावाची भीक वाढ. काय म्हणते, भक्तीची भाकर आणि भावाची भीक घाल म्हणते. लोकांना काय म्हणते, लोकांना बिनून काय करते, वाढ ग माय. भिकारी नाली, भिकारी नाली. सगळ्या बायका पडून गेल्या. वाढ गे माय म्हटले. मग आता त्यांच्याकडे बाकी नाही द्यायचं, काय करते, ते निघूनच जाते. बरोबर आहे का नाही? म्हणून वाढ गे माय. चहाची गाळण घे, शिळ्या घे, दाबण घे, केसारी पाणी घे मैया काळी. फणी कुठली घे म्हणते, अहो एकनाथ महाराज फणी घे म्हणते. म्हणजे काय तुम्हाला इचरायला आली का डोकं तुमची, तुमच्या डोक्यात निवाज आलेल्या वाजायला आली का? नाही, दंत गजदंताची करुणीय फणी आणि काम क्रोधाचा गुंता काढून. ती फणी कशासाठी आणली? अहो ती गुंता काढा, काम क्रोधाचा गुंता काढण्यासाठी ती फणी घेऊन गल्ली गोळातून निघते. एकनाथ महाराज म्हणते, घालाचे कशासाठी दिली? काम क्रोधाचा गुंता काढण्यासाठी. आता पुढे काय ती मैत्रीण म्हणते, सुया घे, दाबण घे, चहाची ग्याळण घे माय. तुझ्या टकलीला बक्काल घे, तुझ्या म्हाताऱ्याला खुळखुळा घे ग माय. अगं वाढ ग माय, तुला गुलाबी होईल ग, गुलाबी होईल ग, गुलाबी होईल ग, गुलाबी होईल ग.
चहाची गाळण घे, चहाची गाळण. चहाची गाळण कशासाठी? चहा गाळायसाठी. बरोबर आहे. आपल्या म्हणण्यातून काय आहे? चहा गाळण्यासाठी. पण चहा गाळण्यासाठी नाही, ती वैदिक कशासाठी देते? तुझं हे मोह मत्सर काम क्रोध हे सगळं काय कर असं त्या गाळणीतून गाळून निघून जाते आणि शुद्ध तुझं ते मन हे शरीर काय होते? शुद्ध होते. ते सगळं काय कर तो कचरा सगळा मोहाचा कामाचा क्रोधाचा आलेला आहे ना, तो वरती राहते आणि ते शुद्ध सगळं खाली गाळून येऊ दे. त्याच्यासाठी चहाची गाळण एकनाथ महाराज म्हणतात चहाची गाळण घे. त्याच्यासाठी चहाची गाळण घे, सुया घे, दाबण घे. आता दाबण कशासाठी? आता खेडेगावच्या मुलांना पुरुषांना हे दाबण कळत नाही, पण दाबण कशासाठी असतं? पोती शिवायसाठी, पोतीची तोंड शिवायसाठी. पण एकनाथ महाराज पोतीची तोंड शिवायसाठी दाबण देत नाही. कशासाठी देतात? जे आमच्या परमार्थामध्ये आडवे येतात. बरोबर आहे का नाही? जे परमार्थामध्ये आमचे ढवळाढवळ करतात, आडवे येतात, त्यांना काय? त्यांची तोंड शिवायला. ते दाबण कशासाठी दिले? त्यांची तोंड शिवायसाठी दिले. म्हणून दाबण घे, सुया घे, बिब घे. बिब कशाला घे? म्हणतात आता गजरा तुटेल का नाही ओढू नकोस वेणी छेडू नकोस वेणू छेडू नकोस वेणू छेडू नकोस एकनाथ महाराज म्हणतात सुया घे, दाबण घे, चहाची गाळण घे, माय अरे माय अरे माय तुझ्यापाशी काय असं पण कुणी वाढतच नाही. सगळी माझ्या पावतीची येते. हे टोपले मी भरले नाही, कसं माझं पोट भरायचं? भरलंच नाही टोपले, तळालाच आहे. ही सगळी माझी टोपली आहे. त्यामुळे ते काय होतं, ती सगळी माझ्याकडे येतात. मागायला न्यायची, माझ्याबरोबर मागायला चालायचं. बरोबर आहे का नाही? म्हणून ती वैदिक काय म्हणते? सुया घे. सुई कशासाठी हो? सुई कशासाठी घे म्हणतात वैदिक? एकनाथ महाराज काय म्हणतात? सुया घे. सुई कशासाठी घे? आता पहा, कागद जर घेतला आपण, कागद आणि त्या सुईला दोरा लावला, बरोबर? टाचले की काय म्हणत नाही, सुईच का म्हणतात? कारण सुईमध्ये त्या दोरा लावला ना आणि तो दोरा त्या कागदामध्ये रवला आणि ती सुई पडली की तो दोरा बाहेर येतो, ती सुई बाहेर येते. पण टाचली जर रवली तर बाहेर येईल का? ते अडकून बसेल. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्या सुईचा तुमचा अहंकार जाते. बरोबर आहे का नाही? जर अहंकार लहानपण देगा तेव्हा मुली साखरेचा रवा. लहानपण देगा म्हणते म्हणजे हे तुमचा अभिमान गर्व गेला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे. सुईच्या अंगी अहंकार नाही. त्या टाचणीच्या अंगी काय आहे? अहंकार आहे. म्हणून टाचणीसारखं व्हायचं नाही आपल्याला, अहंकार करायचा नाही. एखाद्याचा अहंकार घालवायचा म्हटलं तर काय करा? कडक कपड्यावर आला आणि तो चालला असला तर त्याच्या आपण पाया पडलं तर ती कडक कपड्याची इस्त्री मोडायला लय वेळ लागेल, नाही लागणार? जर पाया पडलं तर त्याचा अहंकार जाईल का? बरोबर आहे का? आणि पाया पडतोय आपल्याला तर काहीतरी वाटेल का? म्हणून लहानपण देगा मुलगी साखरेचा रवा.
म्हणून लहानपण व्हायचे, अहंकार घालवायचा म्हणून काय सुया घे दाबण घे चहाची गाळण घे मा ती गल्ली पोळातून फिरते आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणते कशासाठी तुम्हाला कळण्यासाठी. तुम्हाला काय झाले लोकांना ह्या धक्काधुकीच्या युगामध्ये लोकांना कळणं झाले आपल्याला कुठे जायचंय काय करायचंय हा जन्म आपल्याला कसा दिला बाई जाते ग बाई बाई जाते ग बाई बाई जाते ग माहेराला माझ्या मूळच्या घराला. कुठल्या मूळच्या घराला कुठल्या मूळच्या घराला सगळे आपण आलो ती मूळच्या घराला. जाते लाडाची भेट आज सासरी. आपण सगळे कुठे आले मूळच्या माहेर. अहो तू आम्हाला सपुरुषांना माहेर नाही का आहे ना हे संतांचे माहेर नामया तुकयाचे काय ना ते काय मी पण विसरले बरोबर आहे. माझे माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन जाईन गे माये भेटेन माहेरा आपण त्यांना पण माहेर आहे का आपल्याला माहेर आहे त्यांना बी माहेर आहे. मग कुठल्या माहेराला अरे ह्या सगळ्या संसाराला कंठून मुक्ताबाई म्हणते मूळच्या मला येऊन आता कंटाळा या मोहात मायात आहे ना मला कंटाळा मी विटले आता म्हणून माझ्या मूळच्या घराला जायचे मूळच्या स्वरूपाला. कुठल्या ह्या सगळ्या तिन्ही गुणाच्या पलीकडे मला जायचं जिथे आपल्याला कशाची आठवण येत नाही तिथं मला जायचंय त्या भगवंताच्या स्वरूपाला एक रूप व्हायचंय. बरोबर आहे का नाही? म्हणून आता एकनाथ महाराजांनी ही काठी माझ्या हातात दिली कशासाठी दिली जे आमच्या परमार्थाला जाता जाता आडवे येतात का नाही काय कुत्री उभं करतात 2 पायाची पण 4 पायाची नाही उभं करतात
म्हणून त्यांना आडवं पाडायचं. अशी पूर्व करत येतात लय येतात पुढे. त्यांना ही काठी आडवं पाडण्यासाठी आमच्या एकनाथ महाराजांनी हातात घेतली. बरोबर आहे मॅडम? आता सगळी कंटाळ मी थोडक्यातच गेला. लय पुढे निघाला. अरे एका जनार्दनी भीमासाठी ऐसा मुरगुंडा पाहुणी संती जय जयकार केला आणि ऐसाच मुरगुंडा होईल तुला भैया तुला रखुमाई भणदास एकनाथ भणदास एकनाथ भणदास एकनाथ भणदास एकनाथ भणदास एकनाथ भणदास एकनाथ तसंच वर करायचं. एकदा ह्या सर्व आमच्या असणारे तबला मास्टर हरिभक्तीपरायण समीर भाऊ बोरमारे तसेच हार्मोनियम वादक भजन सम्राट नंदकुमारी शेटे आणि सुंदराशी ज्यांचे सनई ज्यांच्या सनईतून आज एवढा उत्साह तयार झाला त्या सारे हरिभक्तीपरायण आमचे मोरे दादा या सर्वांचं आणि ताईंनी सुद्धा सुंदर असं पार सर्वांचं एका मनापासून टाळ्या वाजवा आणि स्वागत करा. सौभाग्याचं कुंकुमाच्या लावते कपाळी मंगलमूर्ती मोरया सौभाग्याचं कुंकुमाच्या लावते कपाळी सौभाग्याचं कुंकुमाच्या लावते कपाळी
सौभाग्याचं कुंकुमाचं पान काळे, सौभाग्याचं कुंकुमाचं पान कोणता सासरा अहंकार सासरा काय सासरा जाऊ देत नाही मला, नाही मग काय केलं त्याला हा आणि आवडावं लावलं त्याला काय केलं त्याला वेळ ठेवलंय त्याला
काय केलं मग काय केलं त्याला सगळं घेऊन आले त्या हे आपले जे काही सण विकार आहेत ते सगळे बाजूला करून मिळावेला आले जो काही होता नवरा देवासोबत घेऊन आले काय मी निघाले बेळगावची झोपायला निघाली बाय मी निघाले 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 बाय मी आले 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 बाय मी आले 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 बाई आहे ना मेळाव्याला आली पण काय घेऊन आली नामाचा करते व्यापार नामाचा करते व्यापार नामाचा करते व्यापार हरी नामाचा करते व्यापार हरी नामाचा करते व्यापार हरी नामाचा करते व्यापार तुम्ही घेता का देते मी उधार 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 हरिनामाने भरली टोपली अहो या हरिनामाने भरली टोपली अहो तुम्ही येता का जाऊ एकली आशात यावे धावुनी देव यावे धावुनी रे यावे धावुनी देव यावे धावुनी गणराया दादा